नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तुकाराम मुंढे यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. हा जो निर्णय आहे तो अतिशय मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे नक्कीच लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. हा निर्णय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया निराधार बांधवांसाठी शासनाकडून घेण्यात आलेला सगळ्यात मोठा निर्णय. तुकाराम मुंढे यांच्याकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे, हा निर्णय जाणून घेण्यापूर्वी फेब्रुवारी हप्ता कुणाकुणाला जमा झालेला आहे आणि कुणाकुणाला पैसे आलेले नाहीत त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात शासन निर्णय आलेला नाही, त्यामुळे अर्ध्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि अर्ध्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नसल्याचीही शक्यता आहे. असं 2-3 महिन्यापासून सुरू आहे, म्हणून आपण ही शक्यता वर्तवत आहोत. परंतु पहा, जर सर्वांना पैसे आले तर अतिशय चांगली बातमी असणार आहे, आनंदाची बातमी असणार आहे. अपेक्षा करूया की सर्वांनाच हे पैसे लवकरात लवकर खात्यामध्ये जमा करावेत, जर जमा झाले नसतील तर. पण ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे. मागच्या 2-3 महिन्यांपासून काय होत आहे तर 20%, 30%, 40%, 50% लाभार्थ्यांना पैसे जमा होत नाहीत. फेब्रुवारी हप्ता जर सर्वांना जमा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे, त्यामुळेच मी सांगितलेलं आहे. कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, आता तो विषय संपलेला आहे. परंतु पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तुकाराम मुंढे यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. मोठी माहिती या निर्णयासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच या निर्णयाच्या माध्यमातून तुमचा फायदा होणार आहे. पहा आणि हा निर्णय म्हणजे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी बोगस 900 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. तुम्ही म्हणाल या निर्णयाचा आणि आमच्या फायद्याचा काय संबंध आहे, तर पाहू शकता. अगोदर यामध्ये काय माहिती आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. तर कारवाईचा बडगा जो आहे तो सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. एका वर्षातच तब्बल 363 संस्थांवर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे. अनुदानाची ही चौकशी होणार आहे. सर्वाधिक 103 संस्था छत्रपती संभाजीनगर विभागात नियमबाह्य काम करणाऱ्या संस्था होत्या आणि ज्या संस्था आता रद्द करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी बोगस 900 संस्था कार्यरत होत्या. अशा बोगस 900 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे नक्कीच काय होणार आहे हे जाणून घेऊया. परंतु पहा, राज्यात अपंगाच्या कल्याणार्थ कार्यरत असलेल्या 900 संस्थांवर दिव्यांग कल्याण विभागाने नियमित प्रकरणी कठोर कारवाईचा बडगा उगारला असतानाच त्याची नोंदणी रद्द करणं चालू केलेलं आहे. चालू वर्षात 363 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आलेली असून कोकण विभागामध्ये 52, नाशिक विभागात 49, पुणे विभागामध्ये 60, नागपूर विभागात 49 आणि अमरावतीमध्ये 50. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 103 संस्था होत्या ज्यांची नोंदणी सध्या रद्द करण्यात आलेली आहे. आता नेमका फायदा काय होणार आहे पहा. जर दिव्यांग लाभार्थी या योजनेमध्ये आहेत, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाढीसाठी वारंवार मागणी केली जात आहे, त्याचबरोबर इतर लाभार्थी आहेत त्या योजनेमध्ये. मग माझ्या विधवा महिला भगिनी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धपका योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना 6,000 रुपये हप्ता लागू करण्याची एक विनंती राज्य सरकारच्या माध्यमात राज्य सरकारकडे केलेली आहे, बच्चू कडू यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर पहा, विविध संस्थांनीही ही मागणी लावून धरलेली होती की निराधार बांधवांना 6,000 रुपये हप्ता झालाच पाहिजे. आता 6,000 रुपये हप्त्याचा आणि या संस्थांचा काय संबंध आहे? दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी बोगस ज्या संस्था कार्यरत होत्या, बोगस संस्थांच्या माध्यमातून बोगस सदस्यांची, बोगस दिव्यांगांची नोंदणी केली जात होती आणि त्यामुळेच काय होत होतं, जे खरे लाभार्थी आहेत, जे खरे पात्रताधारक आहेत, मग दिव्यांग असतील किंवा विधवा महिला भगिनी असतील किंवा इतर लाभार्थी असतील, त्यांच्या अनुदान वाढीचा जो मार्ग आहे तो कुठंतरी आपल्याला अडलेला दिसत होता. जर बोगस दिव्यांग असतील किंवा बोगस लाभार्थी या योजनेमधून बाहेर पडले तर नक्कीच फायदा होणार आहे खऱ्या लाभार्थ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बोगस संस्था आहेत त्याच अगोदर बंद व्हायला पाहिजे. संस्थाच बोगस असतील, जर संस्था बोगस आहेत आणि त्या
बोगस लाभार्थ्यांची भर या योजनेमध्ये करत आहेत, तर त्यामुळे हा जो निर्णय आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. बोगस संस्थाच बंद झाल्या पाहिजेत. खरे लाभार्थ्यांना अनुदान वाढण्यासाठी, खऱ्या लाभार्थ्यांना जे पेन्शन आहे ते वाढण्यासाठी इथूनच सुरुवात झाली पाहिजे आणि याच गोष्टीला आता सुरुवात होताना दिसत आहे. पहा, बोगस लाभार्थी जर बाहेर पडले, बोगस संस्था जर बाहेर पडल्या या योजनेतून, तर नक्कीच जे खरे लाभार्थी आहेत, पात्रताधारक आहेत, त्यांना 100% योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांची जी अनुदान वाढीची मागणी आहे त्या अनुदान वाढीसाठी पुरेसा निधी सरकारकडे उपलब्ध होईल. जर बोगस लाभार्थी योजनेच्या माध्यमातून बाहेर पडले तर तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून वारंवार संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत आणि हे लाभार्थ्यांच्या हिताचेच निर्णय आहेत. परंतु पहा, चांगला व्यक्ती कुणालाच देखवत नाही, ही एक म्हणणं आहे, ते अगदी योग्य आहे. मग तो व्यक्ती कोणत्याही ठिकाणी असो, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या यांच्यासारख्या व्यक्तीला त्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून बदली करण्याचा एक मुद्दा वारंवार लावून धरताना दिसत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीची मागणी करताना आपल्याला या अगोदरही बातम्या आलेल्या होत्या. तर तुकाराम मुंढे यांची बदली का करण्यासाठी मागणी केली जात आहे? जर ते अशा प्रकारचे चांगले कामं करत असतील, खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर मग का त्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुकाराम मुंढेंची बदली का सरकार रद्द करू शकत नाही? पहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे, कोणत्याही योजनेच्या वरती काम करणारा जो अधिकारी आहे स्वतः तो प्रामाणिक पाहिजे आणि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याची प्रामाणिकपणे काम करण्याची तयारी पाहिजे आणि त्यापैकीच एक तुकाराम मुंढे आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची बदली नाही व्हायला पाहिजे. हे लाभार्थ्यांच्या हितासाठीच काम करत आहेत, वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयांपैकी एक आजचा निर्णय असणार आहे. पहा, आज जरी तुमचं अनुदान वाढलेलं नसेल तरी भविष्यात मात्र अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या माध्यमातून तुमचा अनुदान वाढीचा जो निर्णय आहे तो लागू करण्यासाठी तुकाराम मुंढे साहेब नक्कीच प्रयत्नशील असतील. ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची बदली नको व्हायला अशी सर्व लाभार्थ्यांची मागणी आहे. पहा,